पुढच्या घडामोडीकडे किशोरी पेडणेकर यांनी पत्राला उत्तर न दिल्यानं महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना छापलं। पेडणेकर यांनी छापल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पेडणेकरांना फोन केला। फोनवर रितू तावडे आणि पेडणेकर यांच्यात शाब्दिक वाद झाला। महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली। पावसाळ्यानिमित्त विशेष सभेचं नियोजन व्हावं यासाठी विरोधकांनी पत्र दिलं होतं। मात्र वारंवार पत्र देऊनही उत्तर न मिळाल्यानं किशोरी पेडणेकर महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर संतापल्या। यावरून तुम्ही माझ्या कर्मचाऱ्यांना का झापलं असा सवाल करत महापौर रितू तावडे पेडणेकरांवर भडकल्या। रितू तावडे आणि पेडणेकरांमध्ये फोनवरून शाब्दिक वाद झालाय। नेमका वाद काय झाला पाहूया। पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी विशेष सभा घेण्यासाठी पत्र देण्यात आलं होतं। 30 मार्चला या संदर्भात पत्र देण्यात आलं होतं। नाले सफाई, गटारांची स्वच्छता, पंप पुरवणं, संरक्षण भिंत या संदर्भात पत्र देण्यात आलं होतं। ठोस उपाययोजनांसाठी पालिकेची तातडीची विशेष सभा घेण्याची पत्रातून विनंती केली होती। मात्र पेडणेकरांच्या म्हणण्यानुसार वारंवार पत्र देऊनही उत्तर आलं नाही। त्यामुळे पेडणेकर महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर संतापल्या। दुर्लक्ष का होता? घेणार नाही घेणार काय काम करता? 30 मार्चला दिलेलं पत्र